महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर आली आहे। येत्या 24 तासाच्या आतमध्ये प्रति हेक्टर 13,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी मोठी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर आज एक आनंदाची पुन्हा बातमी सध्या समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासनाने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे पीक विम्याबाबत आता हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळाला नाही। बऱ्याच दिवसांपासून अफवा देखील सुटल्या होत्या की पीक विमा पोळ्याच्या मुहूर्तावर येणार, गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर येणार, पण पीक विमा शेतकऱ्याला आतापर्यंत सुद्धा मिळाला नाही। परंतु बघा, काल नमो शेतकरी महासंबंध योजनेचा हप्ता जमा झाला, त्यानंतर बघा या ठिकाणी मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पीक विम्याबाबत एक अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आला। त्या निर्णयामध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय म्हणलं, देवेंद्र फडणवीस साहेब अशी अधिकृत जे तारीख या ठिकाणी ज्या तारखेमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होईल व कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हा निधी मिळणार आहे, बघा काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व अगदी काहीच वेळेमध्ये या ठिकाणी पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, काल जे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला बघा, त्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याबाबत मोठा निर्णय या ठिकाणी सुद्धा जारी करण्यात आला आहे। मुख्यमंत्री साहेब ऑनलाईन या ठिकाणी पंतप्रधान साहेबांसोबत काल बैठक या ठिकाणी मोठी बैठक पार पडली। बघा, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याची वाट बघत होते। यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा 5 किंवा 7,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे शेतकरी उर्वरित राहिलेले शेतकरी उर्वरित रकमेची वाट या ठिकाणी प्रतीक्षा करत होते। पण आता एक मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची एक महत्त्वाची बैठक काल या ठिकाणी पार पडली। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की त्याच बैठकीनंतर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमोचा हप्ता जमा झाला। त्याच बैठकीमध्ये मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला। आता जो काही पीक विमा आहे तो मंजूर झाला आहे, तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये जमा होणार आहे। परंतु आता प्रश्न असा आहे की पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार आणि कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये येणार। बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 2 वाजेच्या नंतर 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी येणार आहे। परंतु हा पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये आज मिळणार नाही। महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आज सर्व बँकांना या ठिकाणी आदेश दिले की हे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे। यामुळे शेतकरी बांधवांनो, आज खरंच या ठिकाणी एक सोन्याचा दिवस उजाडलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज ही अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आजची ही ठरणार आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असा मोठा निर्णय सध्या शासनाने या ठिकाणी घेतला आहे। या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर तुम्ही या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तर तुम्हाला सुद्धा 100% या ठिकाणी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। आता राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचं काय, तर राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचं शेतकरी बांधवांनो बघा, पुढील आठवड्यात किंवा 2 ते 3 दिवसानंतर त्या लगेच जिल्ह्यामध्ये वितरण सुद्धा सुरू होणार आहे। परंतु बघा, आज जी काही यादी या ठिकाणी आलेली आहे, या यादीमध्ये फक्त 18 जिल्ह्यांचाच समावेश आहे आणि त्या 18 जिल्ह्यांना या ठिकाणी 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। बघा, तर मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, या ठिकाणी या पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी करावं लागणार आहे, तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। बघा, त्या ठिकाणी ते काम केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया ते कोणतं महत्त्वाचं काम आहे। शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ अर्जंट 2 कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी जमा करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम विम्याचा 100% लाभ या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे, कारण राज्य सरकारने अलीकडेच 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला होता। बघा, 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा म्हणजेच खूप मोठी ही रक्कम आहे।
ही रक्कम अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा भाग नाही, भाग आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। म्हणजे की पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, की आपण जे बोलत होतो 25% अग्रिम पीक विमा काहींना मिळाला तर काहींना मिळाला नाही, परंतु राहिलेला 75% अग्रिम पीक विमा जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। म्हणजे की तुम्हाला आता राहिलेली रक्कम त्या 24 तासात म्हणजे 2 ते 3 तासात सुद्धा या ठिकाणी ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणं अत्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो पीक विमा नुकसान भरपाई म्हणजे बघा पीक विमा तुम्हाला आजच सरकारच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे। बघा जे काही नुकसान झालं होतं हवामान बदल बघा काही या ठिकाणी ओला दुष्काळ अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झालं होतं, त्याची मदत आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। जे काही संकट आलं होतं या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो 75% अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी तब्बल 10,000 रुपये हेक्टरी अशी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा 10,000 रुपये हेक्टरी अशी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला मदत मिळणार आहे। ही एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे। पहा शेतकरी बांधवांनो मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते म्हणजे की 4,000-6,000 रुपये प्रमाणे आले होते, परंतु आता तब्बल 10,000 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। म्हणजे 2 हेक्टर जर शेती असेल तर तुम्हाला टोटल या ठिकाणी 20,000 रुपये मिळणार। ही मदत डायरेक्ट तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहे। महाराष्ट्रामधील सर्व विभागांचे नुकसान भरपाई बघा या ठिकाणी जे काही नुकसान झालं होतं त्याची भरपाई म्हणजे किती तुमचे नुकसान झालं होतं त्याचं पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा या ठिकाणी सरकारनं लक्षामध्ये घेऊन या निधींचे वाटप या ठिकाणी करण्यात आलं। आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया। बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा तो जिल्ह्यांची यादी शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघायची आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। बघा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घ्या। पहिला जिल्हा आहे तो आहे नाशिक विभाग। बघा या नाशिक विभागामध्ये द्राक्ष कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालं होतं। तर या विभागामध्ये शेतकऱ्यांना विशेष या ठिकाणी मदत मिळणार आहे। या ठिकाणी आयात निर्यात ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी काही जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% या ठिकाणी बघा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये आणि 2 ते 3 तासामध्येच या ठिकाणी जमा सुद्धा होऊ शकतो। यामध्ये नाशिक विभागाचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आला। नाशिक विभागामधील जे काही खेडेपाडे असतील त्यांचा पण यामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर मग आता पुढील विभाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे पुणे विभाग। त्यानंतर बघा अहमदनगर असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। आता या भागामध्ये ऊस असेल बटाटा असेल तेलबिया असेल सारख्या पिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं। बघा जो काही पीक विमा आहे तो पुणे विभागातील अहमदनगर सोलापूर जिल्ह्याला देखील आता मिळणार आहे। बघा आता पुढील जो विभाग आहे तो आपण लगेच पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो कोल्हापूर हा विभाग, या विभागामध्ये सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे। या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ऊसाचे या ठिकाणी नुकसान झाले होते। तर बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस हरभरा ज्वारी या देखील पिकांचे नुकसान झाले होते, त्यांना ह्या मदतीचा भाग या ठिकाणी आता देण्यात येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पगार वाटेला शिराळा आणि कवठे महाकाळ तालुक्यामध्ये गारपिटीमुळे जे काही नुकसान झालं होतं यांची सुद्धा भरपाई आता शेतकऱ्यांना दुसरा टप्पा म्हणून मिळणार आहे। आता या विभागामधील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला या विभागामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये आणि 2 ते 3 तासामध्ये सुद्धा या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। परंतु आता पहा या भागामधील जे काही शेतकरी होते ते दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते तर त्यांना भरपाई आता मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो मराठवाड्यामध्ये देखील आता भागामध्ये या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। म्हणजे पुढील जो विभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा पुढील जो विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर। पहा छत्रपती संभाजीनगर म्हणजे की औरंगाबाद यामध्ये जालना असेल बीड असेल जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा या मदतीचा भाग मिळणार आहे। आता भागामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल अशा पिकांचे प्रचंड नुकसान या ठिकाणी झाले होते, त्याचा लाभ आता शेतकऱ्यांना या ठिकाणी लगेच मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी लातूर विभाग आहे।
पहा, लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। येत्या 24 तासात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळून जातील। म्हणजे की बघा, तर या भागामध्ये तूर असेल, मक्का, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना नुकसान झालं होतं। आणि त्यानंतर अमरावती हा विभाग बघा, बुलढाणा, अमरावती विभागामध्ये बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर विभाग बघा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांना ही मदत या ठिकाणी मिळणार आहे। आणि बरेचसे या ठिकाणी राज्य आहेत, राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला जो काही हक्काचा निधी आहे तुम्हाला मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची अट शासनाने या ठिकाणी घातली आहे, ती म्हणजे की KYC करणं या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे। तुम्ही जर KYC केली नाही तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही आणि हे पैसे तुमच्या खात्यावर सुद्धा येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु आज सरकारच्या माध्यमातून ही पीक विमाची सर्वात मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे। दुपारी 2 वाजल्याच्या नंतर किंवा 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विमा येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आता आपण जिल्ह्यांची शेती पाहिली आहे, या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या।